सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कळमनूरचे लोकप्रिय आमदार तसेच देवदूत म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील पहिले आमदार संतोष दादा बांगर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य नियोजन करण्यात आले आहे। श्रीराम दादा बांगर यांच्या हस्तेवर विश्वास ठेवून प्रत्येक ग्रामीण भागातून नवयुवक फार मोठ्या संख्येने या कावड यात्रेत दाखल होणार असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून, खेड्यापाड्यातून आणि तालुक्यातून शिवभक्त आणि भक्तांचा मोठा उत्साह असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय। कावड यात्रेनिमित्त उद्या सोमवारी सर्व जाती धर्माचे भाविक कावड यात्रेत सामील होणार आहेत। बासंबा सर्कल मधील शिवसेनेचे भावी तालुका प्रमुख श्रीराम जाधव लाशिनेकर यांची प्रतिक्रिया आणि येणाऱ्या भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव सह प्रभाकर पाटील, हिंगोली। आमदार संतोषजी बांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी कळमनुरी चिंचाळेश्वर महादेव येथून कावड यात्रा उद्या 11 वाजता निघणार आहे। तरी बासंबा सर्कलमधील सर्व शिवप्रेमी व शिवभक्तांनी या कावड यात्रेसाठी चिंचाळेश्वर महादेव येथे 11 वाजता जमा व्हावे। येथून कावड यात्रा हिंगोली नर्मदेश्वर कयादू मंदिर येथे जाणार आहे। तरी कृपया याची नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.